पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात वेधले सरकारचे लक्ष। औद्योगिक सांस्कृतिक नगरी आता होणार स्पोर्ट्स हब। पिंपरी चिंचवड ही केवळ औद्योगिक आणि सांस्कृतिक नगरीच नाही, तर ती आता जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणारी क्रीडा पंढरी म्हणून ओळखली जावी, या उद्देशाने आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील रिक्त असलेल्या महानगरपालिकेच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा औचित्याचा मुद्दा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला आहे। पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती स्थानाचा फायदा आपली भूमिका मांडताना आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे की पिंपरी चिंचवड शहर हे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यभागी असून अत्यंत वेगाने विकसित होते आहे। शहरात रेल्वे आणि मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचे उत्तम जाळे उपलब्ध आहे। प्रशासन आणि दळणवळणाची सर्व केंद्रे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत। शैक्षणिक क्षेत्रातही हे शहर अग्रेसर असून लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत आणि अशा वेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यालगत असलेले महानगरपालिकेचे रिक्त भूखंड क्रीडा विद्यापीठासाठी अत्यंत योग्य आणि सर्वसमावेशक आहेत। भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडूंचे केंद्र जर या रिक्त भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारले तर राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी मोलाचे योगदान देणारे खेळाडू येथून घडतील। जागतिक दर्जाच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे। सभापती महोदय, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नागरीसह सांस्कृतिक नागरी म्हणून ओळखलं जातं आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रशस्त रस्ते व मेट्रो अशा अनेक सुविधा आहेत। आज सभागृहामध्ये माननीय क्रीडा मंत्री उपस्थित आहेत। 2 महिन्यापूर्वी या पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व्हावं यासाठीचा पत्रव्यवहार माझ्याकडनं झालेला आहे। शैक्षणिक क्षेत्रात लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत, तरी पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारल्यास भविष्यात खेळाडू घडवण्यासाठी व राज्यासाठी देशासाठी अत्यंत मोलाचं योगदान ठरणार आहे। तरी या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीसाठी शासनाने निर्णय घ्यावा, याबद्दल मी सभागृहात मागणी करत आहे।